ह्या बातमीचे प्रायोजक आनंद रसपानगृह, ऊसाचे ताजे व शुद्ध पौष्टिक रस. आनंद रसपानगृह, जिल्हा परिषद आंदोलन गेट, सोलापूर येथे. एकदा नक्की भेट द्या. ती पुढील कारवाई पुन्हा चालू राहील त्या पद्धतीनं. आपण या ठिकाणी आम्हाला सांगितलं, या 18 दिवसाच्या काळामध्ये आम्हाला ज्या ज्या संघटनांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिला त्या सर्व राजकीय सामाजिक संघटनांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्या ज्या सामाजिक संघटनांनी आम्हाला मागच्या 18 दिवसामध्ये सकाळच्या नाश्त्याची सोय असेल, दुपारच्या जेवणाची सोय असेल, रात्रीच्या जेवणाची सोय असेल, ज्या ज्या सामाजिक संस्थांनी केली त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि ज्या सामाजिक संस्थांना आम्हाला अन्नदान करण्यासाठी त्यांना विनंती केली ते आमच्या चळवळीतील सहकारी मित्र सन्माननीय बाळासाहेबजी मोरे कुर्नूरकर यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला या अन्नदानासाठी आणि या अन्नदान सेवेसाठी लाभलेलं आहे. आणि पाण्याची व्यवस्था सुद्धा आम्हाला या ठिकाणी करण्यात आली. ज्यांनी पाणी दिलं तर त्यांचं नाव सांगणार नाही, ज्यांनी पाणी दिलं त्यांचंही मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. पाण्यासाठी आभार व्यक्त करायचे नसतात, पण या संघर्ष समितीच्या वतीनं मी त्यांचंही आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रशासन म्हणून आम्हाला अतिशय मोलाची साथ दिली, समजून घेतलं, रोजच्या रोज इथे येणं, अपडेट घेणं, प्रशासकीय स्तरावरची सर्व माहिती सांगणं आणि आमच्या सर्व शेतकऱ्याला जे ग्रामीण भागातले त्यांच्यासोबत त्यांच्याच सारखं बोलणं आणि त्यांच्याच सारखं साधेपणानं राहणं, ज्यांनी आम्हाला मनानं आपलेसं करून घेतले ते सन्माननीय तहसीलदार किरणजी जमदारे सर यांचं विशेष आभार या ठिकाणी मी या शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं व्यक्त करतो. आणि आज आत्ताच्या या सर्वांच्या साक्षीनं आम्ही या ठिकाणी हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत या ठिकाणी असं मी घोषित करतो. या ठिकाणी माननीय सचिवजी यापूर्वी माझ्या आंदोलनाला बऱ्याच ठिकाणी आले होते. मी काँग्रेस भरपूर बसलो होतो त्यावेळेस आपले चंद्रकांत पाटील आले होते आणि कुमार देशमुख त्यांचे बंधूही आले होते. आणि त्यांनी आल्यानंतर ती दणका बसला आणि आम्हाला उसाचे पैसे मिळाले नाही. त्यामुळं सचिन साहेबांची ओळख पूर्वीपासून आता आहे. आणि सचिन साहेबांचं एकदा शब्द म्हणजे अगदी म्हणजे लकीरच आहे, हे कधी असं मागोपुढे करत नाही. आणि शेतकऱ्याच्या बाबतीत तर भाजपाचं असं धोरण आहे, सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास आहे. आम्ही कधी भाजपाच्या विरोधात कुठलेही अपशब्द वापरले नाहीत, कारण मायबापच सरकार आहे. त्यामुळे आम्ही कधी आतापर्यंत काय केलो नाही. याचबरोबर आमचे मोरे साहेबांनी खूप मोठं सहकार्य केलं. आज जे पत्रकार आलेत आमच्या बरोबर इकडं, आज गेली 18 दिवस त्यांनी लीड करत आहे सगळ्या बातम्या, इतक्या सुंदर बातम्या लीड केलेल्या आहेत. त्यामुळे सरकार दोन पावलं बॅकफूटवर येऊन आमचा प्रश्न अगदी म्हणजे पत्रकारामुळे बऱ्याच म्हणजे तिसरा स्तंभ, लोकशाहीमध्ये तिसरा स्तंभ आहे, यांनी मोठ्या बातम्या लीड केल्यात, त्यांचंही अभिनंदन करतो. आंदोलन आपलं शेतकरी बंधूंचं चालू आहे. या आंदोलनासाठी जमलेले सगळे शेतकरी भगिनी बंधू आणि या आंदोलनाचे माझे मित्र अमोलजी पाटील असतील, आमचे अरुणजी गुडगे, आमचे शेजारी आहेत, म्हणण्यासाठी मला सगळ्या गोष्टी आठवण येतात. आता आंदोलन आलेला आणि अमोलजी बोलताना तुम्ही म्हणलं की कालच्या घटनेचं दखल घेऊन आमचा काय विचार बघा, तुमच्या नुसतं कालच्या एका घटनेचं दखल नाही, पहिल्या दिवसापासून तुमच्या आंदोलनाचं निश्चित दखल मी घेत होतो. माझा स्वभाव असा आहे की नुसतं एखाद्या राजकीय व्यक्तीसाठी येणं, भाषण करून, आता मला जर बोललं माझ्या नुसतं आलो आणि भाषण करून निघून गेलो बघतो, त्यामुळं जोपर्यंत ठोस निर्णयाला काही बोल नाही तोपर्यंत तुम्हालाही येऊन काय बोलायचं याच्यावरती मला शब्द माझ्याकडे नव्हता. शेवटी मोठा विषय मोठा व्यवहार अशा गोष्टीमध्ये त्या सगळ्या गोष्टी बोलायला आपली वेळ लागतो. त्यामुळं मी कारखान्याचे मालक असतील, त्यांच्यासोबत जो व्यवहार व्हायचा तो असतील, मानवी कलेक्टर साहेब असतील, तुमच्या सगळ्या घडामोडीमध्ये मानवी पालकमंत्री हे सुद्धा आपण आणि आज सुद्धा पालकमंत्री साहेबांनी मला सांगून विचारून घेतलं काय 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 आणि मला म्हणलं की अगोदर तुम्ही भाऊ शेतकरी अगोदर. मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगतो की सगळं जे बाळासाहेब जे बोलले, मी शब्दात अडकणारा माणूस नाही, आपला मीडिया सगळं आहे. बाळासाहेब म्हणे तुम्हापासून पैसे जमा पडतील असं नाही बरं.
पैसे जमा होतील ते जमा होतील. आज कुंभकर्ण मंगळवारी माझ्या घेऊन बसतो. त्यामुळं बाळासाहेब माझे सहकारी नेते आहेत, त्यांचा स्वभाव आहे, ह्या सगळ्या गोष्टीला भावना चालली आहे, लवकर पैसे मिळाले पाहिजे. पण मी बाळासाहेब अरुणजी, तुम्ही अमोलजी असतील, आमचे शहाजीराव, नेताजीराव, आमचे संस्थाचे, आपण सगळे एकत्र असताना काही ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या गोष्टी सोमवारी बऱ्यापैकी अंतिम निर्णय व्हायला लागला, बऱ्यापैकी काय व्हायला लागलं. आणि त्या दिवशी आपल्याला स्पष्ट पाहिजे लवकरात लवकर तुमच्याकडे अध्यक्ष जबाबदारीची व्यवस्था आम्ही कधी सेवा घेऊन शकतो. मी देत नाही पैसे. बाळासाहेबांच्या तोंडातून गेले आमदार साहेब, तू मला ह्या सगळ्या प्रक्रियेत तुला या सगळ्याच गोष्टी सगळ्या मोकळेपणाने सगळ्या गोष्टी जे जे ते सांगता येत नाहीत. पण त्याचा सार एवढं सांगतो, ज्या गोष्टी तुम्ही मला बोललोय, तहसीलदार साहेब तुम्ही साक्षीला होता, कलेक्टर साहेब होतात, आणि तुम्हाला माहिती आहे की अमोलजी जे राजकारणात जरी असतो तरी शब्द पाळणारे कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं जे जे आता व्यवस्था निर्माण केलेली आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी काल 4 पर्यंत नुसतं फोन करत होतो बाळासाहेब, तिथून पुढे जवळपास 250 किलोमीटर लांब गेलो होतो अक्कलकोट, आणि पहाटे 4 वाजता गेलो की हे सगळं अंतिम निर्णय करण्यात बऱ्यापैकी निर्णय झालेले आहेत. काही गोष्टीची स्पष्टता आहे तर सोमवार संध्याकाळपर्यंत, आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर किती दिवसात मी ह्या शिष्टमंडळाच्या कानावर लागलेला आहे, लवकरात लवकर पैसे करायची व्यवस्था करतो. दुर्दैवाने त्यात काय गडबड झाली होऊ देत नाही, तर तुमच्या सगळ्यांसोबत मी पण सोबत आहे. निश्चित राहा, अशी कुठलीही गोष्ट शेतकऱ्यांची आहे आणि आमदार आला नाही वगैरे वगैरे असं नाही. मी कायम तुमच्यासोबत आहे, पण काही निर्णय झाल्याशिवाय नुसतं येऊन बघून बसून 4 गोष्टी सांगून जाऊन होण्यापेक्षा अंतिम निर्णय करून घेण्यासाठी झालेले आहे. बऱ्यापैकी गोष्टी सगळे झालेले आहेत. अरविंदजी तुम्हाला विनंती आहे, बाळासाहेब तुम्हाला असते, आणि अमोलजी तुम्हाला विनंती आहे, ज्या ज्या गोष्टी आम्ही बोललेल्या आहे मला आतापर्यंत ऐकून बोलता येत नाही, तुम्ही नंतर या सगळ्या स्पष्ट करा. मी हे पैसे वेळेपर्यंत तुमच्या सोबत आहे, अजिबात काळजी करू नका. आपला रुपयाला रुपया आपल्या खात्यात पडेपर्यंत मी आपल्या सोबत आहे, एवढी ग्वाही देतो. निश्चितच सगळी व्यवस्था लावलेली आहे. मी चेअरमन असेल, पुढे जो त्यांच्याशी व्यवहार होतो त्याच्याशी बोललो, चेअरमनला असतील, कलेक्टर साहेब असतील, आम्ही सगळे आमचे शहाजी भाऊ, नेताजी भाऊ हे सगळे सोबत होत्या सगळ्या घरात. त्यामुळं चांगला निर्णय झालेला आहे. लवकरच त्याचे जो परिणाम आहेत ते तुमच्या सगळ्यांच्या अकाउंटमध्ये दिसली अशी मी आज तुला आश्वासन करतो. आणि लवकरात लवकर आपल्याकडे अरविंदजी तुम्ही असेल, अमोलजी असेल, तुम्ही सगळ्या शेतकरी भगिनी बंधूंचे मी आभार व्यक्त करतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून आज हे आंदोलन चालित करत आहात. परत भविष्यात असे आंदोलन करायची वेळ येणार नाही अशी काम करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि निश्चित उत्तर यश देतील, आणि आपण लवकरच या सगळ्या गोष्टीचा निर्णय जे जे होत आहे, मी अमोलजी असतील, अरविंदजी असतील, बाळासाहेबजी असतील, आणि परत तुमचे सगळे सहकारी शेतकरी जे जे आले होते ते माझ्यासोबत असतील, माझे सहकारी नेते, आणि सगळेजण बसून त्या दिवशी ह्याची स्पष्टता त्या दिवशी म्हणजे सोमवारी अंतिम निर्णय ह्यांना कळून दे. तर तुमच्या सगळ्यांचा नंबर माझ्याकडे नाही आहे, ते प्रमुख नेते मंडळी मला आपल्या सगळ्यांना कळवतील. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. आपल्याला एवढा दिवस त्रास झाला, काही गोष्टीचं खरोखर मला वाईट वाटतं, पण कधी कधी काही गोष्टी जे कुणाच्याच मनात नसतात त्या माझ्या प्रशासनाच्या, आणि हे सगळं करण्यामागं आपल्याला जो त्रास झाला तोही खरोखर जेव्हा या शेतकऱ्यांना पैसे मिळाले त्याला त्रास झाला पाहिजे. पण आता बऱ्यापैकी ह्या गोष्टी पुढे गेलेल्या आहेत. सोमवारपर्यंत त्याची स्पष्टता येईल, आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर हे किती दिवस मी सांगितलं तर सगळ्या गोष्टी करून वारंवार मानत नाही, तुमच्या खात्यावरून पैसे काढायची व्यवस्था मी निश्चित करेन. मी असतील, कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, आमचे सगळे नेते मंडळी, आणि जे आंदोलन तुमचे प्रमुख आहेत, आम्ही एकत्र त्या विषयातील तुम्हाला कल्पना कधी जमा होतील, काय होतील, कारण मी म्हणण्यासारखं आमचे सगळ्यांचे नंबर माझ्याकडे आहे. त्यामुळे आपण सगळेजण बसू, तुम्ही करा, सगळ्यांना कळवून द्या. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त
तो माझ्यावर विश्वास ठेवून आपण आंदोलन स्थगित केलं. तर मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.